friends to our YouTube channel. Today we are going to discuss about the pandemic corona. विद्यार्थ्यांनो, आज आपण एक असा पॉइंट बघूया की ज्याच्यामुळे जो डिसीज जो रोग सध्या पूर्ण जगामध्ये पसरत आहे दॅट इज कोरोना. तर आजचा आपला व्हिडिओ जो आहे आज आपण डिस्कस करणार आहे कोरोना. तर या कोरोनालाच तुम्ही ज्या ज्या टर्म तुम्ही न्यूजवर ऐकलेले आहेत मी अगोदर त्या सर्व टर्मचा मिनिंग सांगतो आणि नंतर बघूया कोरोना ऍक्च्युअल मध्ये आपल्या बॉडीमध्ये कसा एंटर होतो आणि नंतर काय घडते. तर बघा, कोरोनालाच मी सुरुवातीला म्हटलं की इट इज पॅन्डेमिक. काय म्हटलंय ना, पॅन्डेमिक. हे शब्द तुम्ही वारंवार ऐकले असतील की पॅन्डेमिक काय असते. पॅन्डेमिक तर बघा, डिसीज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही असतात एंडेमिक, काही असतात इपिडेमिक आणि काही डिसीज असतात जसं की कोरोना, पॅन्डेमिक. तर बघा, तर जे काही एंडेमिक आहेत, एंडेमिक म्हणजे प्रदेशानिष्ठ. जेव्हा एखादा डिसीज हा एका ठराविक लोकल रिजन मध्ये स्प्रेड होतो, एका छोट्याशा गावात, छोट्याशा खेड्यात किंवा एखाद्या शहरात जेव्हा हा डिसीज स्प्रेड होतो त्याला म्हणतात एंडेमिक डिसीज. जसं की याचे एक्झाम्पल सांगता येईल चिकन पॉक्स म्हणजे काजण्या, नंतर मलेरिया. हे जे काही डिसीज आहेत हे याचे काय एकदा स्प्रेड होण्याला सुरुवात झाली की एका लोकल रिजन मध्ये काय होते याची स्प्रेड होतो हा डिसीज. नंतर एपिडेमिक, याचं एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला प्लेग. जसं की प्लेग नावाचा जो काही डिसीज होता तो या एंडेमिक पेक्षा इपिडेमिकची जी काही स्प्रेड होण्याची फ्रिक्वेन्सी राहते ती खूप हाय राहते आणि म्हणून हा डिसीज स्टेट टू स्टेट, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एवढंच नाही तर एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत म्हणजे फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री सुद्धा स्प्रेड होतो. तेव्हा त्या डिसीजला म्हणतात एपिडेमिक डिसीज. आणि हा कशामुळे स्प्रेड होतो? बिकॉज इन सर्च ऑफ फूड ऑर वॉटर किंवा सप्लाय ऑफ फूड ऑर वॉटर. तर अशा प्रकारे लोकल रिजन मध्ये एंडेमिक, नंतर कंट्री टू कंट्री किंवा फ्रिक्वेन्सीचा रेट हाय असणार आहे एपिडेमिक. आणि याच्याही पलीकडे जेव्हा एखादा डिसीज पूर्ण कंटिनेंट म्हणजे सगळे जे काही खंड आहेत या खंडावरच्या प्रत्येक देशामध्ये किंवा जास्तीत जास्त देशामध्ये फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री आणि याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा याचा जो काही रेट ऑफ स्प्रेड आहे, स्प्रेड होण्याचा जो काही रेट आहे तो सगळ्यात हायेस्ट असतो, तेव्हा त्या डिसीजला म्हणतात पॅन्डेमिक. अँड नाऊ कोरोना इज पॅन्डेमिक. कोरोना कसा आहे? पॅन्डेमिक. कारण की तो आपल्या पृथ्वीवरच्या जवळपास जास्तीत जास्त देशामध्ये खूप झपाट्याने पसरत आहे. तर बघा, पहिला वर्ड पॅन्डेमिक आणि जो काही तुमचा कोरोना आहे हा कोरोना इज अ व्हायरल डिसीज. कोरोना इज अ व्हायरल डिसीज. म्हणूनच याला म्हणतात कोविड-19. काय म्हणतात? कोविड-19. कोविड म्हणजे काय? CO मीन्स कोरोना, VI मीन्स व्हायरल आणि D स्टँड्स फॉर डिसीज. आणि हा डिसेंबर 19 गेल्या वर्षी डिसेंबर 19ला याचा फर्स्ट आउटब्रेक झाला होता. पहिले जे काही कोरोनाच्या केसेस आहेत त्या आढळून आल्या होत्या इन टू दी कंट्री नेम चायना. त्या पहिल्या जे काही देश आहे त्याचं नाव काय होतं? चायना. आणि त्याच्यातही जे काही त्यांचं वुहान नावाचं शहर आहे या वुहान नावाच्या शहरामधून या डिसीजचा काय झाला होता? फर्स्ट आउटब्रेक झाला होता. पहिला विस्फोट हा झाला होता डिसेंबर 19 मध्ये. म्हणून या कोरोनाचं दुसरं नाव काय आहे? कोविड-19. तर हा जो काही कोविड-19 आणि हा जो काही डिसीज आहे याचं जे काही व्हायरस आहे तो आहे सार्स कोविड-2. सार्स कोविड-2. सार्स कोविड-2 किंवा सार्स कोरोना व्हायरस 2 म्हणजे काय? सार्स चा मधला जो काही यस आहे, यस स्टँड्स फॉर सेव्हर. यस स्टँड्स फॉर सेव्हर. नंतर जो काही ए आहे, ए स्टँड्स फॉर ऍक्यूट, आर स्टँड्स फॉर रेस्पिरेटरी आणि जो काही तुमचा शेवटचा यस आहे, यस स्टँड्स फॉर सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय? सिंड्रोम म्हणजे जेव्हा ग्रुप ऑफ सिम्पटम्स किंवा एकाच डिसीज मध्ये खूप सारे डिसीज दिसतात किंवा डिसीजचे सिम्पटम दिसतात तेव्हा त्याला म्हणतात
सिमटम्स खूप सारे लक्षणं एकाच व्यक्तीमध्ये दिसणे किंवा एकाच डिसीज मध्ये दिसणे त्याला म्हणतात सिंड्रोम. तर हा आहे सार्स कोरोना व्हायरस 2 की जो त्याची काही फ्रिक्वेन्सी आहे सध्या पसरण्याची ती खूप हाय आहे आणि म्हणून कोरोना बनत आहे पॅन्डेमिक. तर आता आपण बघणार याच्यानंतर सिम्पटम्स ऑफ दी कोरोना. काय बघणार? सिम्पटम्स ऑफ दी कोरोना. याचे सिम्पटम्स काय, कसा ओळखायचा की हा कोरोना झाला की नाही झाला. तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही कोरोनाचे पेशंट आहेत किंवा कोरोनाच्या केसेस आहेत या आहेत दोन प्रकारच्या की काही लोकांमध्ये याचे सिम्पटम्स दिसतात त्यांना म्हणतात सिम्प्टमॅटिक पेशंट्स. काय म्हणतात? सिम्प्टमॅटिक पेशंट्स. आणि काही लोकांमध्ये मात्र याचे पेशंट मध्ये जे काही सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम दिसत नाही म्हणून त्यांना म्हणतात असिम्प्टमॅटिक केसेस. त्यांना काय म्हणतात? असिम्प्टमॅटिक केसेस. असिम्प्टमॅटिक म्हणजे काय? ज्याच्यात सिम्पटम दिसतच नाही म्हणजे लॅक ऑफ सिम्पटम्स. जसं की समजा उदाहरणार्थ माझ्या बॉडीमध्ये कोरोनाचा व्हायरस आहे पण मला सर्दी नाही, ताप नाही, कोणतंच सिम्पटम्स नाही त्याच्यामुळे मी कसं असणार? असिम्प्टमॅटिक. पण माझ्यामुळे दुसऱ्यांकडे ट्रान्समिट होऊ शकतो तर असे व्यक्ती असतात असिम्प्टमॅटिक. आणि दुसरे आहेत सिम्प्टमॅटिक की ज्यांच्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात. ते सिम्पटम जर दिसले तर ते लोक असतात सिम्प्टमॅटिक्स. तर आपल्याला पाहायचे की कोणते सिम्पटम्स आहेत ज्याच्यावरून आपण कोरोनाचा पेशंट आयडेंटिफाय करू शकतो. सगळ्यात पहिला आहे हाय फिवर. सगळ्यात पहिलं काय आहे? हाय फिवर म्हणजे ताप येणे. जेव्हा एखाद्याचं बॉडी टेम्परेचर मोर दॅन 100.4 फॅरेनहाइट असेल तर अशा केसेसना आपण म्हणू शकतो की कोरोनाचं हे पहिलं सिम्पटम्स असते. कोणतं? हाय फिवर. दुसरं जे काही सिम्पटम्स आहे ते आहे ड्राय कफ म्हणजे कोरडा खोकला येणे. दुसरं कोणतं आहे? ड्राय कफ म्हणजे काय नाही? कोरडा खोकला येणे. नंतरचं जे काही सिम्पटम्स आहे ते आहे लॉस ऑफ ऍपेटाइट. लॉस ऑफ ऍपेटाइट म्हणजे भूक न लागणे. लॉस ऑफ ऍपेटाइट म्हणजे भूक न लागणे. नंतरचं जे काही सिम्पटम्स आहे फटीग. फटीग म्हणजे काय? थकवा जाणवणे. फटीग म्हणजे काय? थकवा जाणवणे. नंतरचं जे काही सिम्पटम्स आहे ते आहे लॉस ऑफ स्मेल म्हणजे स्मेल मधला डिफरन्स न कळणे. जे की आपल्याला नॉर्मल व्यक्तीला बाकीच्या गोष्टीचा स्मेल वरून कळते की ती गोष्ट कोणती आहे. यांच्यामध्ये काय होणे? लॉस ऑफ स्मेल. नंतर जी काही ऑक्सिजनची लेवल आहे आपल्या ब्लड मधली ती ऑक्सिजनची लेवल आहे ती काय होणे? कमी होणे. तर सोबतच याचे आणखी सुद्धा सिम्पटम्स आहेत जसे की शॉर्टनेस इन ब्रीदिंग. शॉर्टनेस इन ब्रीदिंग म्हणजे शॉर्टनेस इन ब्रीदिंग की जेव्हा आपण श्वासोच्छवास घेतो जो आपण रेट ऑफ इनहेलेशन आणि एक्झलेशन आहे तो कमी होणे कारण शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग किंवा डिफिकल्टी इन ब्रीदिंग. नंतरचं जे काही सिम्पटम्स आहे ते आपले जे काही लिप्स आहेत हे लिप्स किंवा फेस याचा कलर काय होणे? थोडासा ब्लूइश होणे, चेंज होणे. दीज आर दी कॉमन सिम्पटम्स ऑफ कोरोना. याच्याही पलीकडे जसं की चेस्ट पेन. काय आहे? चेस्ट पेन, छाती दुखणे हे सुद्धा कोरोनाचं सिम्पटम सांगता येईल. नंतर मसल एक म्हणजे पूर्ण आपल्या बॉडीच्या मसल दुखणे, शरीर दुखणे याला म्हणतात मसल एक. तर अशा प्रकारचे दीज आर दी व्हेरियस सिम्पटम्स ऑफ दी कोरोना व्हायरस. नंतर बघूया याच्यानंतर की हाऊ इट स्प्रेड किंवा हाऊ इट इन्फेक्ट दी ह्युमन सेल. हा मानवाला कसा इन्फेक्ट करतो. तर इथून हा जो काही पॉइंट आहे खूप लक्ष देऊन ऐका की इन्फेक्शन ऑफ कोरोना व्हायरस. तर या इन्फेक्शन साठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघावं लागणार स्ट्रक्चर ऑफ कोरोना व्हायरस. काय बघावं लागणार? स्ट्रक्चर ऑफ कोरोना व्हायरस. तर काय स्ट्रक्चर? इट इज अ व्हायरस. हा कोरोना कसा आहे? व्हायरस आहे. तर व्हायरस कडे दोन गोष्टी असतात. पहिली असते त्याचा प्रोटीन कोड. पहिली गोष्ट असते त्याचा प्रोटीन कोड आणि दुसरी गोष्ट असते त्याचं जेनेटिक मटेरियल.
काय काय असते त्याच्याकडे, त्याचा प्रोटीन कोट आणि जेनेटिक मटेरियल. जो काही व्हायरस असतो, व्हायरस सराउंडिंग मध्ये नॉन लिव्हिंग असतो, म्हणजे जेव्हा तो दुसऱ्या वस्तूवर पडलेला असतो तो नॉन लिव्हिंग असतो, पण जेव्हा त्याला शरीर भेटते, दुसऱ्याची होस्ट सेल भेटते, तेव्हा मात्र तो लिव्हिंग बनतो. आपण बघूया नंतर. पण याच्याकडे काय असते, प्रोटीन कोट आणि जेनेटिक मटेरियल. याचा जो काही प्रोटीन कोट आहे, हा प्रोटीन कोट अशा शेपचा, हा झाला समजा प्रोटीन कोट. या प्रोटीन कोटला म्हणतात एकतर कॅप्सूल किंवा कॅप्सिड. या प्रोटीन कोटला काय म्हणतात, कॅप्सूल किंवा कॅप्सिड. इथे आपण याला काय म्हणू, याची ही मेम्ब्रेन. काय म्हणू, मेम्ब्रेन. ओके, चला पहा. तर जी काही मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनवर वेगवेगळे प्रोटीन असतात, बाकीचे सुद्धा, जसं की स्पाइक प्रोटीन्स. जसं की स्पाइक प्रोटीन. हे जे काही स्पाइक प्रोटीन आहे, तुम्ही कोरोनाचे डायग्राम अशा प्रकारे दाखवता. हे स्पाइक प्रोटीन आहेत, याला म्हणतात ग्लायकोप्रोटीन. हे स्पाइक प्रोटीन म्हणजे काय असतात, ग्लायकोप्रोटीन. यालाच म्हणतात स्पाइक प्रोटीन. सोबतच याच्यावर दुसरे सुद्धा वेगवेगळे प्रोटीन असतात. दुसऱ्या प्रोटीनचं नाव असते, हे दुसरे जे काही प्रोटीन आहेत याच्यामध्ये ई प्रोटीन. दुसरे कोणते असतात, ई प्रोटीन. आणि ही मेम्ब्रेन सुद्धा वेगवेगळ्या प्रोटीन पासून तयार झालेली असते. त्या प्रोटीनला म्हणतात मेम्ब्रेन प्रोटीन किंवा यम प्रोटीन. मेम्ब्रेन प्रोटीन किंवा यम प्रोटीन. दिस इज आउटर प्रोटीन कोट ऑफ द कोरोना व्हायरस. हे स्पाइक, याला म्हणतात ग्लायकोप्रोटीन. आणि याच्या आत असते याचं जेनेटिक मटेरियल. ते जेनेटिक मटेरियल असते याच्यामध्ये आरएनए. काय असते जेनेटिक मटेरियल, आरएनए. तर हे झालं, दिस इज स्ट्रक्चर ऑफ कोरोना व्हायरस. अशा प्रकारे याच्याकडे प्रोटीन कोट आहे आणि दुसरं काय आहे, जेनेटिक मटेरियल. आता बघूया आपण की हा दुसऱ्या सेलला, आपल्या ह्युमन सेलला कसं इन्फेक्शन करतो, आपल्या बॉडीमध्ये कसा जातो आणि काय करतो. तर बघा, जसं की समजा मी एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला भेटलो, त्याच्याकडचे जे काही कोरोना व्हायरस आहेत, फ्रॉम देअर ड्रॉपलेट, त्यांच्या थुंकीमधून किंवा तो स्निझिंग केली, शिंकला, आणि ते ड्रॉपलेट जर माझ्या नोज थ्रू किंवा माउथ थ्रू, नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे जर माझ्या लंग्स पर्यंत पोहोचले किंवा जर माझ्या बॉडीत गेले, तर मग तिथे काय होते, समजा जी काही सेल आहे, ही आपली ह्युमन सेल, ओके, ही आपली ह्युमन सेल. आता जो काही हा कोरोना आहे, हा कोरोना समजा माझ्या बॉडीमध्ये आला. आता काय करतो, हा सगळ्यात पहिल्यांदा हा कोरोना, याचं ते जेनेटिक मटेरियल, आणि हे जेनेटिक मटेरियल इथे असते पॉझिटिव्ह जेनेटिक मटेरियल. हा असतो पॉझिटिव्ह आरएनए. याला पॉझिटिव्ह आरएनए का म्हणतात, कारण की याच्याकडे दोन कॅपॅसिटी आहे. एक तर हा स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करतो, म्हणजे याच्याकडे स्वतःचे प्रोटीन तयार करण्याची काय राहते, कॅपॅसिटी राहते. दुसऱ्याच्या सेलमध्ये गेल्यानंतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं जे काही जेनेटिक मटेरियल आरएनए आहे, हे काय करू शकतो, तो स्वतः चेंज करू शकतो. म्हणून तर बघा, सुरुवातीला चायनामध्ये आढळलेला कोरोना व्हायरस सध्याच्या भारतामध्ये असलेल्या कोरोना व्हायरस पेक्षा थोडासा डिफरंट आहे, असं सायंटिस्ट म्हणत आहेत. तसंच नाही तर जे काही सगळे देश आहेत, प्रत्येक देशामध्ये याने काय केलेलं आहे, स्वतःमध्ये काय घडून आणले, थोडेसे चेंजेस घडून आले. म्हणून व्हॅक्सिन बनायला थोडासा वेळ लागत आहे. तर हे काय करू शकतो, स्वतःमध्ये चेंजेस दाखवू शकतो. मग आता काय आहे की आपली ह्युमन सेल आहे, या सेलवर काय असतात, वेगवेगळे रिसेप्टर असतात. काय असतात, वेगवेगळे रिसेप्टर. तर इथे एक रिसेप्टर असते ACE2 रिसेप्टर. ACE2 रिसेप्टर. ACE2 रिसेप्टर म्हणजे काय, एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम रिसेप्टर. काय याचं नाव, एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम रिसेप्टर. की जे रिसेप्टर आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी किंवा ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी हेल्पफुल असते. हे काय करणार, इथे हे जो काही रिसेप्टर आहे, या
व्हायरसने काय केलेलं आहे, की याच्यामधले जे प्रोटीन आहेत हे स्वतःचे चेंज केले होते, म्हणून हा इथे बाइंडिंग करू शकतो. तसा जनरली व्हायरस आपल्या ह्युमन सेलच्या रिसेप्टरला बाइंडिंग करू शकत नाही, पण याने काय केले, स्वतःमध्ये चेंजेस केले, म्हणून इथे काय घडणार, बाइंडिंग घडणार. आणि जसं प्रत्येक लॉकची चावी ही फिक्स असते, तसंच इथे इन लॉक अँड की मॅनर कुलूप किल्ली किंवा कुलूप चावी, प्रत्येक कुलपाची चावी जशी फिक्स असते, तशा प्रकारे इथे पण हा जो काही स्पाइक प्रोटीन आहे, ग्लायकोप्रोटीन आहे, इथे काय होणार, त्याची अटॅचमेंट होणार. तर हा व्हायरस इथे आल्यानंतर हा काय होणार, अशा प्रकारे कोरोना व्हायरसची काय होणार, इथे अटॅचमेंट काय होणार, कोरोना व्हायरसची अटॅचमेंट ही झाली स्टेप फर्स्ट. अटॅचमेंट ऑर बाइंडिंग ऑफ कोरोना व्हायरस विथ दिस रिसेप्टर एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम टू रिसेप्टर. आता काय झालं, याने कोरोना व्हायरसला बाइंड केलं, आणि बाइंड केल्याच्या नंतर दुसरी स्टेप काय होते, की हा जो काही कोरोना व्हायरस आहे, ही सेल काय करते, ह्युमन सेल, आपली सेल स्वतःच्या सेलच्या आत याला ओढून घेते. हे जे काही रिसेप्टर आहे ACE2 रिसेप्टर, याला हा जॉईन झालेला आपला कोरोना व्हायरस, आता हे स्ट्रक्चर जे काही सेलचं आपल्या स्ट्रक्चर होतं ते चेंज झालं. सेलचं स्ट्रक्चर काय झालं, चेंज झालं. हे सेलच्या कुठे गेला, आत गेला. आता आपल्या सेलकडे वेगवेगळे ऑर्गेनेल असतात, सेलकडे स्वतःचे जे ऍपरेटस असतात वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी. त्याच्यापैकी एक, त्याचं नाव आहे लायसोझोम. काय नाव आहे, लायसोझोम. याला म्हणतात सुसाइड बॅग ऑफ सेल. आणि हा लायसोझोम काय करतो, असे काही ऍसिडिक लायटिक एन्झाईम सिक्रेट करतो. कसे, ऍसिडिक लायटिक एन्झाईम सिक्रेट करणारा हा लायसोझोम आहे, की तो इथे या सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत काय करणार, अशा प्रकारचं एक कनेक्शन तयार करणार, आणि याच्यामधले हे लायटिक एन्झाईम रिलीज होणार ऑन दिस व्हायरस ऑर ऑन दिस प्रोटीन कोट ऑफ कोरोना व्हायरस. याच्या कशावर, प्रोटीन कोटवर. आणि या ऍसिडिक लायटिक एन्झाईम मुळे हे जे काही याचं जेनेटिक जे काही याचा प्रोटीन कोट आहे तो काय होणार, डिझॉल्व्ह होणार, नष्ट होणार. आता उरलं फक्त याच्यामधलं जेनेटिक मटेरियल म्हणजे याचा RNA. आता ही झाली तुमची दुसरी स्टेप, की इथे लायसोझोमच्या ऍक्टिव्हिटीमुळे याचा काय होईल, प्रोटीन कोड जो आहे तो काय होणार, डिस्ट्रॉय होणार. आता हा RNA येणार तुमच्या या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, ह्युमन सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. आणि ह्युमन सेलच्या सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर व्हायरसची अशी कॅपॅसिटी असते की दुसऱ्या सेलची ते काय करतात, मशिनरी यूज करतात. आणि इथे आपल्या सेलचा रायबोझोम, या रायबोझोमला म्हणतात प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. या रायबोझोमचा यूज करून स्वतःसाठी जे पाहिजे ते प्रोटीन तयार करतात, आणि नंतर स्वतः या RNAचं काय करतात, रिप्लिकेशन करतात. स्वतःच्या RNAचा नंबर ऑफ RNA किंवा कॉपीज ऑफ RNA काय करतात, इन्क्रीज करतात. काय करतात, इन्क्रीज करतात. आणि नंतर या प्रोटीनची असेंब्ली तयार करून वेगवेगळे पुन्हा प्रोटीन कोड तयार करतात. या सेलमध्ये पुन्हा हे प्रोटीन कोड तयार होतील, आणि या प्रोटीन कोडच्या आत तयार झालेला RNA भरला जाईल. आणि अशा प्रकारे कोण तयार होईल, तर हा तयार होईल इथे पुन्हा खूप सारे कोरोना व्हायरस. आणि इथे जे काही एन्झाईम असतात जे एन्झाईम आहे RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज, आणि दुसरं असते प्रोटीएज, ते हेल्प करते फॉर देअर रिप्लिकेशन. आणि म्हणून अशा प्रकारे इथे खूप सारे कोरोना व्हायरस काय झाले, तयार झाले. आता हे तयार झालेले कोरोना व्हायरस काय करतात, या सेलला बर्स्ट करतात. सेलला काय करतात, बर्स्ट करतात, म्हणजे फोडतात किंवा किल करतात. आणि म्हणून आपल्या जो काही कोरोना व्हायरसचा पेशंट आहे त्याला
आत काहीतरी तोडल्यासारखं वाटते, कारण की त्याच्या सेल ह्या किल होतात बिकॉज ऑफ दिस व्हायरस. त्याचा जो काही घसा आहे तो घसा सुद्धा आत ओढल्यासारखा होतो, कारण त्याच्या रेस्पिरेटरी ट्रॅक मधल्या आणि लंग्स मधल्या सेल हा कोरोना व्हायरस काय करत आहे, डॅमेज करत आहे, किल करत आहे. आणि नंतर ह्या काय करणार, डायरेक्टला बस्ट करणार आणि हा व्हायरस जाईल एका सेलकडे, हा दुसऱ्या सेलकडे, तिसऱ्या सेलकडे, चौथ्या सेलकडे. अशा प्रकारे हा एका सेल मधून कुठे पसरणार, दुसऱ्या सेलमध्ये. आणि अशा प्रकारे 1 बाय 1 एका सेलला काय करणार, तो किल करणार. अशा प्रकारे हे आहे इन्फेक्शन ऑफ कोरोना व्हायरस. दिस इज अबाउट इन्फेक्शन ऑफ कोरोना व्हायरस. आता आपण थोडक्यात बघूया की याचे शेवटचा पॉइंट की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑर प्रिव्हेन्शन्स किंवा हाऊ टू प्रोटेक्ट फ्रॉम कोरोना. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आपण याला कसं दूर ठेवायचं, की जसं म्हणतात प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर तसंच आपण प्रिकॉशनच घेतलेल्या बऱ्या ट्रीटमेंट घेतल्यापेक्षा. तर तसं इथे पहिली जी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, यूज ऑफ मास्क. की जेव्हाही पब्लिक प्लेसेसवर जायचं तेव्हा आपल्याला कळत नाही असिम्प्टमॅटिक पेशंट कोणता आहे किंवा सिम्प्टमॅटिक पेशंट कोणता आहे, म्हणून यूज ऑफ मास्क, की आपणही मास्क वापरायचं. नंतर अवॉइड टू गो इन पब्लिक प्लेस. अवॉइड टू गो इन पब्लिक प्लेस, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे काय करायचं, सहसा टाळायचं किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. नंतर इम्प्रूव्ह इम्युनिटी, काय करायची, स्वतःची इम्युनिटी वाढवण्यासाठी जसं की फ्रेश व्हेजिटेबल्स सोबत बाकीचा जो काही तुमचा आहार आहे याचं काय करायचं, हा काय करायचा, आपल्या डेली फूड हॅबिटॅट मध्ये काय करायचा, वाढवायचा. नंतर काय करायचा, की जसं तुम्हाला याच्यामध्ये आणखी सांगता येईल की यूज ऑफ सॅनिटायझर सुद्धा वापरायचं. जेव्हाही बाहेरून आलो आपण तेव्हा काय करणार, सॅनिटायझरने आपले हँड्स काय करणार, वॉश करणार. दीज आर दी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ कोरोना व्हायरस. तुम्हाला त्याच्या हिस्ट्री, थोडीफार त्याची लाईफ सायकल, मोड ऑफ इन्फेक्शन, नंतर त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल किंवा बाकीच्याही नवीन व्हिडिओबद्दल अपडेट मिळत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.